नमस्कार. महा एपिसोडचा पार्ट फर्स्ट आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तर पार्ट 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे रमा खूप चिडलेली आहे, खूप वैतागलेली आहे आणि बाप्पाचं आगमन होणार आहे. त्याच दिवशी रमाने एक निर्णय घेतलेला आहे, ते म्हणजे स्वतःचं जीवन संपवण्याचा, स्वतःला संपवण्याचा निर्णय रमाने घेतलेला आहे. आणि त्यावेळी अक्षय अगदी देवदूत बनून वाऱ्याच्या वेगाने धावत जाऊन तो रमाचा जीव वाचवतो, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर बाप्पाच्या समोर जेव्हा तिथे रेवा म्हणत असते की आपण जोडीने दर्शन घेऊया, पण बाप्पाच्या मनातच असं असतं की जोडीने दर्शन घेण्याचा मान हा रेवासोबत नाही तर रमासोबत अक्षयला मिळाला पाहिजे. आणि मग अक्षय आणि रमा या दोघांच्या हातून तिथे बाप्पाची पूजा होते. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की जान्हवी त्याचबरोबर आनंद तिथे असतात, छान तयार होऊन आलेले असतात. रमाही छान तयार झालेली असते. मग जान्हवी आणि आनंद म्हणतात की खरंच आपल्याला खूप छान वाटत आहे आणि अय्याजी यायच्या आधी आपण सेल्फी काढून घेऊया. जान्हवीला फोटो काढण्यामध्ये खूप इंटरेस्ट असतो आणि मग जान्हवी आनंदला म्हणते की चल, आणि दोघंजण मिळून फोटो काढत असतात. तेवढ्यात अय्याजी तिथे येतात आणि म्हणतात झालं नाही का अजून, चला बोलवा सगळ्यांना, असं म्हणत त्या सगळ्यांना बोलवायला सांगत असतात. तर इकडे आता अक्षय, अभि, रेवा सर्वजण तिथे आलेले असतात. बाप्पाचं आगमन होणार असतं. घरामध्ये छान प्रसन्न वातावरण असतं. पण रमाला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं. रमा त्याच टेन्शनमध्ये असते, ती विचार करत असते. आणि तेवढ्यात अक्षयचं लक्ष रमाकडे जातं. रमा गॅसच्या जवळ असते आणि अक्षय मग रमाकडे जातो आणि रमाला म्हणतो काय झालं, कुठे लक्ष. रमा मात्र काहीच बोलत नाही. अक्षय जातो आणि गॅस बंद करतो. गॅसवरती दूध ठेवलेलं असतं आणि ते दूध उतू जाणार असतं. म्हणूनच अक्षयने अगदी वेळेवर जाऊन गॅस बंद केलेला असतो. रमा म्हणते आहे ना, इथेच आहे. तेव्हा अक्षय म्हणतो मग हे दूध उतू गेलं असतं ना. तेव्हा रमाला राग येतो, कारण अक्षयचं बोलणंच तसं असतं. रमा विचार करते. रमा म्हणते गेलं तर नाही आहे ना. नाही, गेलं असतं पण आता गेलं नाही आहे ना, मग काय प्रॉब्लेम आहे, असं रमा डायरेक्टलीच अक्षयला बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अक्षय आणि रमा यांच्यामध्ये छोटे मोठे वाद तर होतच असतात. अक्षय रमाची समजूत घालत असतो, पण कधी कधी तेवढंच तिच्यावरती तो रागवत असतो, ओरडून बोलत असतो. आणि रमाला मात्र या गोष्टीचा खूप राग येत असतो. हेडीसपिडीस करणं अक्षयचं रमाला अजिबात आवडत नसतं. त्यानंतर अक्षय म्हणतो पण तुला लक्ष देता येत नाही का काम व्यवस्थित करता येत नाही आहे तुला. रमा म्हणते मी व्यवस्थितच करते काम, मग काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही असं काय बोलताय माझ्याशी. रमाला वाईट वाटतं. रमा अक्षयलाच उलट विचारते. अक्षय म्हणतो की नीट लक्ष देऊन काम करत जा. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रमा अक्षयकडे पाहते, तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं, तिला वाईट वाटतं. अक्षय पण आता बाप्पाला आणायचा आहे म्हणून तोही घरातून बाहेर पडतो आणि जाताना रमाला म्हणतो की जरा लक्ष देत जा. पण रमा मात्र तिच्याच विचारात असते. तिला ही गोष्ट सहन होत नसते की अक्षय आणि रेवाचं लग्न होणार आहे आणि अक्षयने तिच्यासाठी जो मुलगा बघितला आहे आणि काल अक्षयने जो कहर केलेला आहे की तिला डेटवर जायला सांगितलेला आहे, या गोष्टी तिला सहनच होत नाहीत. म्हणून ती तिच्याच विचारात, तिच्याच तंद्रीत असते. आता अक्षय, आनंद आणि अभि तिघंही बाप्पा आणायला आता जिथे त्यांनी बाप्पा बुक केलेला असतो त्या दुकानात गेलेले असतात. बाप्पाचं दर्शन घेतात, पूजा करतात आणि तेवढ्यात अक्षयचं लक्ष रस्त्याकडे जातं, कारण त्याला माहिती नसतं की रमा त्याच दिशेला येणार आहे. आणि अक्षयचं लक्ष जातं. त्यावेळेस आनंद आणि अभिला तो म्हणतो की तुम्ही बाप्पाला घेऊन घरी पुढे व्हा, मी आलोच, माझं एक काम आहे. कारण रमा त्याला जाताना दिसलेली असते. त्याला रमाची काळजी वाटत असते. नक्की ही कुठं गेलेली आहे, मी हिच्याकडे बघतोय पण ही हिच्याच तंद्रीत आहे, असं अक्षयचं म्हणणं असतं. आणि मग अक्षय या दोघांना सांगतो की तुम्ही घरी जा, मी आलोच, असं म्हणत तो रमाकडे जाऊ लागतो. रमा नक्की काय झालेलं आहे, तिचं कुठल्या विचारात आहे, हा प्रश्न अक्षयला पडलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रमा तिच्याच विचारात जात असते. तिच्या डोक्यातून काही विचार जात नसतात. अक्षयने तिला बघायला पाठवलेला मुलगा, त्याचबरोबर तिला कावेरीनं सांगितलेलं असतं की तुझ्या आयुष्याची तू नवीन सुरुवात कर. पण रमा मात्र विचारच करत असते. तिला कळतच नसतं की हे सगळं काय होत आहे, नक्की काय करायचं आहे, हा प्रश्न तिलाही पडलेला असतो. त्याचबरोबर इकडे आनंद आणि अभि दोघंही म्हणतात की याला काय झालं अचानक, असं म्हणत ते दोघंही विचार करत असतात. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की अक्षय रमाच्या मागे गेलेला असतो. त्याला रमाची काळजी वाटत असते. नक्की रमा कोणत्या टेन्शनमध्ये आहे, हा प्रश्न अक्षयला पडलेला असतो.
आणि मग त्याने अभि आणि आनंदला जायला सांगितलेलं असतं आणि तो म्हणतो की माझं एक पुढं काम आहे, ते काम मी करतो आणि आलोच, तुम्ही तोपर्यंत पुढे व्हा, असं त्याने या दोघांना सांगितलेलं आहे. आणि इकडे अक्षय आता रमाच्या मागे निघालेला आहे. अभि म्हणतो अरे हा कुठे गेला, नक्की काय झालेलं आहे. त्यावेळेस आनंद म्हणतो असू दे, त्याने सांगितलं ना येतो नंतर म्हणून, चल आपण घेऊन जाऊया. आणि मग ते दोघंजण आता बाप्पा घेऊन निघालेले असतात. इकडे रमा रस्त्याने चालत असते. रमाला मात्र कळत नसतं, रमा तिच्याच विचारात असते. तेवढ्यात एक टू व्हीलरवाला येतो. रमाला धडकणार असतो, बिचारा गाडी साईडला घेतो आणि तोही पुढे निघून जातो. रमा तशीच रस्त्याने चालत असते. पाठीमागून एक ट्रक येत असतो. ट्रकवाला कंटिन्यू हॉर्न देत असतो, पण रमा मात्र तिच्याच तंद्रीत असते. तिचं अजिबात लक्ष नसतं की काय होत आहे या सगळ्याकडे. आणि तेवढ्या ट्रकवाला खूप जवळ येऊ लागलेला असतो. रमा काही बाजूला होत नसते. अक्षय धावत येतो आणि रमाला तिथून बाजूला खेचतो. अक्षयचा जोर इतका असतो आणि तो खेचतो आणि ते दोघंही समोर असलेल्या त्या भिंतीकडे जाऊन दोघंही आदळतात. पण रमाचं डोकं मात्र भिंतीवरती आदळतं. त्याचबरोबर रस्त्याच्या कडेला असलेले काटेकुटे ते तिच्या पायाला लागतात, तिच्या हातालाही लागलेलं असतं. आणि अक्षय रमाला म्हणतो काय चाललंय तुझं, कोणत्या विचारात होतीस तू, कळतंय का तुला, असं म्हणत तो रमाला विचारू लागतो. रमा मात्र रडत असते. तिला खूप त्रास होत असतो. तिला कळत नसतं की हे सगळं काय होत आहे, हे कशामुळे होत आहे, असे अनेक प्रश्न तिला पडलेले असतात. आणि अक्षय तिला सावरण्याचा, तिला सांभाळण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु रमाला ह्या गोष्टी सहनच होत नाहीत. तिला खूप वाईट वाटत असतं. हे सगळं काय होतं आहे, कारण आपल्याबरोबर हे सगळं का होतं आहे, हाच प्रश्न तिला पडलेला असतो. अक्षय मात्र तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो, पण रमा काहीच बोलायला तयार नसते. रमा म्हणते तुम्ही कशाला आलाय तिथं. तेव्हा अक्षय म्हणतो तुला कळतं आहे का, काय झालं असतं आत्ता. तेव्हा रमा म्हणते नाही, काही नसतं झालं, एवढंच रमाचं सुरू असतं. अक्षय तिला समजवतो, तिच्यावरती ओरडतो, पण रमा काहीच उत्तर देत नसते. ती रडत असते. तुम्ही कशाला वाचवलंत मला, डोक्याला लागलेलं असतं, तिच्या हाताला लागलेलं असतं. तिला फक्त एवढंच म्हणायचं असतं की तुम्ही मला का वाचवलं. आणि तेच प्रश्न ती अक्षयला विचारत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अक्षय तिची समजूत घालत असतो. तिला बघतो कुठं लागले, तेव्हा तिला म्हणतो की तुझ्या लक्षात येत नाही आहेत का गोष्टी. जेव्हा अशी कोणती वेळ येते, जेव्हा आपल्याला असं वाटतं, तेव्हा आपण पायमुळ्यासकट काढून टाकायचा नसतो, तिथं घुसलेला जो काटा आहे तो काढून टाकायचा असतो, अशी समजूत अक्षय रमाची घालत असतो. पण रमाला मात्र ते काहीच केल्या पटत नसतं. रमाचं असं म्हणणं असतं की नाही, मला हे पटतच नाही आहे. आणि तिला राग आलेला असतो. तिला ही गोष्टच पटत नसते. तिला असंच वाटत असतं की हे सगळं चुकीचं आहे, कारण आत्ता माझ्या बाबतीत जे होत आहे ते यांना काय माहिती आहे. एकतर यांच्याशी माझं लग्न झालेलं आहे, मी यांच्यावर मनापासून प्रेम करते, आणि हे सगळं काय आहे, म्हणजे हे सगळं कशामुळं होतं आहे, हाच प्रश्न तिला पडलेला असतो. तिचं असं म्हणणं असतं की नाही, काहीही झालं तरी मला ही गोष्ट पटतच नाही आहे, असं तिचं म्हणणं असतं. आणि अक्षय माझ्याशी जे वागतोय, अक्षयला गोष्टी आठवत नाहीत, ह्या गोष्टी काही रमाला सहन होत नसतात. आणि रमा तिच्याच विचारात तंद्रीत ती असते. त्याचबरोबर अक्षय तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो, पण रमाला समजूनच घ्यायचं नसतं. रमाचं असं म्हणणं असतं की नाही, काही झालं तरी तुम्ही माझ्याशी या पद्धतीनं नाही वागू शकत, हेच तिचं म्हणणं असतं. आणि रमा तिच्याच विचारात गुंग होते. त्याचबरोबर इकडे आता बाप्पाला घेऊन सगळेजण आलेले असतात, पण अक्षय काही दिसत नसतो. सीमा लगेच विचारते अक्षय कुठं आहे. त्यावेळेस अभि म्हणतो हां येतो, त्याचं काहीतरी काम होतं, तो येतो बोलला आहे. पण अक्षय रमाला घेऊन दवाखान्यात गेलेला असतो. तिच्या पायाला डोक्याला लागलेलं असतं. डॉक्टरांकडे जाणं तेवढंच गरजेचं असतं, म्हणून तो तिच्यासोबत डॉक्टरांकडे गेलेला असतो. आणि इकडे रमा मात्र विचारात असते की मी नक्की करते काय, यांना नक्की माझ्याबद्दल काय वाटतं आहे. आता तेवढ्यातच अक्षय आणि रमा दोघंजण येताना दिसतात. जेव्हा अक्षय आणि रमा येताना दिसतात तेव्हा मात्र रेवासाठी हा खूपच मोठा धक्का असतो, कारण अक्षयने रमाचा हात आपल्या हातात धरलेला असतो आणि तो तिला हाताला धरून घेऊन येत असतो. आणि रेवाला मात्र प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय होणार आहे, कारण तिला ही गोष्ट सहनच होत नाही की अक्षय हा रमासोबत आहे. तिला राग येत असतो. तिला कळत नसतं की आता करायचं काय, हा प्रश्न तिला पडलेला आहे. पण अक्षय रमाची काळजी घेत आहे, अक्षय रमासोबत व्यवस्थित वागत आहे, ही गोष्ट तिला सहन होत नसते. तिला फक्त एवढंच वाटत असतं की जर पुन्हा अक्षय माझ्या आयुष्यातून निघून गेला तर
मी काय करणार आहे, मी कसं स्वतःला सावरणार आहे, मी कसं स्वतःला सांभाळणार आहे, हे प्रश्न तिला पडलेले असतात. त्यामुळं तीही टेन्शनमध्ये असते. रमा आणि अक्षय दोघंजण येत असतात. त्याचवेळी जान्हवी तिथे त्यांनी म्हणते, चल चल अक्षय, घे बरं गण, बाप्पाचं दर्शन घ्यायचं आहे, त्याचबरोबर बाप्पाला आपल्याला घरात घेऊन जायचं आहे, असं ती सांगत असते. मग अक्षय सर्वजण आता हे सगळं करण्यासाठी तिकडे पाहत असतात. सगळी तयारी झालेली आहे आणि मग रेवा म्हणते की मी हात लावू का? तेव्हा अय्याजींना खूप राग येतो. त्या म्हणतात की आपल्या घरामध्ये बाप्पा हा पुरुषच आणतात, तू हात लावायची काही गरज नाही आहे. मग जान्हवी तिथे येते आणि म्हणते की आपण सेल्फी काढूया. मग इथे रेवाला तर अय्याजींनी स्वतः तोंडावर पाडलेलं असतं आणि जान्हवी सेल्फी काढण्याच्या नादात असते. आणि इकडे सीमा म्हणत असते, थांब जान्हवी, पूजा करूया. मग पुन्हा जान्हवी थांबते आणि पूजा करण्यासाठी आता सीमा तयार होते. मग ती बाप्पाची पूजा करते आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जान्हवीला आता सेल्फी काढायचे असतात आणि जान्हवी मग आनंदच्या हातात बाप्पाची मूर्ती असते आणि त्यांच्याबरोबर सेल्फी काढत असते. जान्हवी हट्टाला पेटलेली असते, तिला अजिबात ऐकायचं नसतं. तिचं एकच म्हणणं असतं की मला सेल्फी काढायची आहे. आणि मग जान्हवी सेल्फी काढण्यासाठी पुढे येते आणि जान्हवी त्याचबरोबर आनंद, अक्षय हे तिघंजण असतात. जान्हवी सेल्फी काढत असते आणि त्याच वेळेस बाप्पाची मूर्ती पाटावरून घसरते. रमाचं लक्ष त्या मूर्तीकडे जातं आणि रमा विचार करत असते. त्याच तंद्रीमध्ये तिला कळतं की मूर्ती पडायला लागलेली आहे. त्या क्षणी रमा अक्षयच्या जवळ धावत जाते आणि बाप्पाला खाली पडण्यापासून वाचवते. सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण बाप्पाचं आगमन घरी झालेलं आहे. तर असं काहीतरी घडणं म्हणजे अपशकुन घडण्यासारखं आहे, म्हणून सगळेजण पाहत असतात. परंतु आता अचानक रमाने येऊन मूर्ती सावरलेली असते आणि सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर अक्षय आता म्हणतो की रमा माझ्या मदतीला आलेली आहे, आम्ही दोघांनी मूर्तीला सावरलेलं आहे. तर बाप्पालाही आता असंच वाटत आहे की ही मूर्ती आम्ही दोघांनीच बाप्पाला आतमध्ये घेऊन जावं, असं त्याचं म्हणणं असतं. सगळेजण पाहत असतात. सगळ्यांनाच असं वाटत असतं की रमाने नक्की असं काय केलं, म्हणजे अचानक रमाने का पकडली मूर्ती, हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. परंतु आता अक्षय जे बोललेलं आहे ते सगळ्यांना मान्य करावं लागतं आणि मग अक्षय आणि रमा दोघंजण बाप्पाची मूर्ती घेऊन घरात जाऊ लागतात. तर इकडे रमाला खूप वाईट वाटत असतं. जे काय घडत असतं त्यामुळं तिला ते सहन होत नसतं, तिला त्रास होत असतो. आणि इकडे अक्षय आणि रमा दोघंजण आता मूर्ती घेऊन घरात जात आहेत आणि त्याचवेळी अक्षयला मात्र छान वाटत असतं. अक्षयला सगळ्या गोष्टी आठवत असतात, त्याला माहिती असतं. आणि फायनली तो दोघंजण घरात मूर्ती घेऊन येतात, बाप्पाच्या समोर जोडीने उभे राहतात आणि अक्षय म्हणू लागतो की जगातला मी पहिला नवरा असेल जो माझ्या बायकोसाठी नवरा मुलगा शोधतो. कारण काही झालं तरी मला तिला स्ट्रॉंग झालेलं बघायचं आहे आणि त्या रेवाचा पर्दाफाश करायचा आहे. सगळ्या घरासमोर हे मला सगळ्यांच्या समोर आणायचं आहे. रेवा नक्की कोणत्या थराला जाऊ शकते ही गोष्ट मला सर्वांच्या समोर आणायची आहे. तर अक्षय इकडे रमाला पाहून म्हणतो की मला माफ कर, मला सगळं आठवत जरी असलं तरी मला तुझ्यापासून या गोष्टी लपवाव्या लागत आहेत. अक्षय जेव्हा हे बोलतो तेव्हा ते मनापासून तो बोललेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.